नमस्कार. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे. जर आपण डॉक्टर असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याची सगळी माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी जागा किती आहेत ते पाहूया. तब्बल 1440 पदं. हो, ही खरंच एक खूप मोठी संधी आहे जी अजिबात चुकवू नये. आणि पगार तो सुद्धा तितकाच आकर्षक आहे. हे गट S20 मधलं पद आहे, ज्यासाठी वेतन श्रेणी 56,100 रुपयांपासून सुरू होऊन 1,77,500 रुपयांपर्यंत जाते. म्हणजे सरकारी नोकरीत एक अतिशय प्रतिष्ठित पद. अर्ज करण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक टप्पा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, जेणेकरून एकही चूक होणार नाही. चला तर मग पाहूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. संधी काय आहे, पदांची विभागणी कशी आहे, कोणती कागदपत्र लागतील आणि अर्ज कसा करायचा, या सगळ्या मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत. हे समजून घ्या की ही फक्त एक नोकरी नाहीये. ही राज्याच्या आरोग्य सेवेतील एक कायमस्वरूपी आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. गट अ दर्जाचं या पदाचं महत्त्व सांगतो. आता आपण ह्या पदांची विभागणी कशी झाली आहे हे जरा बारकाईने पाहूया, कारण यावरूनच आपल्याला निवडीची शक्यता किती आहे याचा अंदाज बांधता येईल. तर बघा, या भरतीमध्ये 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे 766 जागा या फक्त MBBS पदवीधारकांसाठी आहेत आणि दुसरा प्रकार म्हणजे 674 जागा ज्या विविध विषयांमधील स्पेशलिस्ट डॉक्टर्ससाठी आहेत. आता आरक्षणानुसार जागा पाहूया. सगळ्यात जास्त म्हणजे 864 जागा या खुल्या प्रवर्गासाठी आहेत. त्यानंतर इतर मागासवर्गीय, SEBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अनुसूचित जाती जमातींसाठी सुद्धा चांगल्या संख्येनं जागा राखीव आहेत. आणि एवढंच नाही, तर यामध्ये महिला, खेळाडू, दिव्यांग आणि अनाथांसाठी विशेष आरक्षणही ठेवण्यात आलंय. विशेषतः महिलांसाठी तब्बल 431 जागा राखीव आहेत. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र तयार ठेवायची आहेत. आपली फाईल तयार ठेवा, कारण ही लिस्ट खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात आधी आपली वैयक्तिक ओळखपत्र, जन्माचा पुरावा, आधार कार्ड, फोटो, सही आणि हो, महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डॉमिसाईल सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. हे लक्षात ठेवा. यानंतर तुमची शैक्षणिक कागदपत्र, सगळ्या वर्षांच्या गुणपत्रिका, डिग्री सर्टिफिकेट, इंटर्नशिप पूर्ण झाल्याचा दाखला आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन वैध म्हणजे व्हॅलिड असायला हवं. ही सूचना कृपया खूप गांभीर्याने घ्या. तुम्ही जी काही कागदपत्र अपलोड करणार आहात त्या सगळ्यावर तुमची स्वतःची सही म्हणजेच सेल्फ अटेस्टेशन करणं बंधनकारक आहे. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण या चुकीमुळे अर्ज बाद होऊ शकतो. आता जे उमेदवार राखीव प्रवर्गातून अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी पुढचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्यासाठी काही अतिरिक्त कागदपत्रांची गरज आहे. चला तर मग आता फक्त राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना कोणती खास कागदपत्र लागतील यावर लक्ष देऊया. इथे तुम्हाला तुमचं जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी आणि जर लागू असेल तर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागेल. त्याचबरोबर दिव्यांग किंवा खेळाडू आरक्षणासाठी संबंधित प्रमाणपत्र तयार ठेवावी लागतील. नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटबद्दल एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ते अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला व्हॅलिड म्हणजे वैध असणं अत्यंत गरजेचं आहे. एक्सपायर झालेलं प्रमाणपत्र चालणार नाही. दिव्यांग आरक्षणाबद्दल एक खूपच विशिष्ट अट आहे. या भरतीतलं दिव्यांग आरक्षण फक्त 1 लेग म्हणजेच OL या प्रकारात मोडणाऱ्या आणि 40 ते 50% दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांपुरतंच मर्यादित आहे. बरं, सगळी कागदपत्र जमवली. आता प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. प्रक्रिया तशी सोपी आहे, फक्त लक्ष द्या. अर्जासोबत शुल्क भरणं आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी हे शुल्क 1,000 रुपये आहे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 700 रुपये भरावे लागतील. आणि हो, हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे परत मिळणार नाही. ह्या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा. 27 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल आणि 20 मार्च 2026 ही शेवटची तारीख आहे. कृपया शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. ही आणखी एक अतिशय महत्त्वाची सूचना. एका उमेदवाराने फक्त एकच अर्ज करायचा आहे.
चुकूनही एकापेक्षा जास्त अर्ज भरू नका, कारण तसं केल्यास तुमचे सर्व अर्ज रद्द केले जातील. तर मग सगळं पुन्हा एकदा लक्षात घेऊया. 3 मुख्य गोष्टी. अपलोड केलेली सगळी कागदपत्र सेल्फ अटेस्टेड आणि स्पष्ट असावीत. तुमची प्रमाणपत्र वैध आहेत का ते तपासा आणि शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करा. बस एवढं केलं तरी तुमची अर्ज प्रक्रिया यशस्वी होईल. तर मग तुमच्या वैद्यकीय कारकिर्दीतल्या मोठ्या ओढीसाठी तुम्ही तयार आहात का? ही एक मोठी संधी आहे. यावर नक्की विचार करा. आणि अशाच नोकरीच्या अपडेट्ससाठी जॉब महागुरू या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.